वेलकम टू मम्माज किचन। आज आपण बनवणार आहे 9 महिने ते 1 वर्षाच्या वरील बाळासाठी प्रोटीन रिच असा पराठा, ते म्हणजे पनीर पराठा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर, कणिक, थोडी कोथिंबीर। कणकेमध्ये आपण थोडं पाणी टाकून ठेवलं आहे आणि त्यात थोडी कोथिंबीर टाकून ठेवलं आहे। त्याचं थोडं फ्लोई असं बॅटर बनवून ठेवलं आहे। त्यानंतर आपल्याला जे पनीर आहे ते बारीक बारीक असं ग्रेट करून घ्यायचं आहे। पनीर बारीक ग्रेट करून झालं की त्यात आपल्याला थोडा कोथिंबीर टाकायचा आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला त्यात थोडं धने पावडर, हळदी आणि थोडं सॉल्ट टाकायचं आहे। सॉल्ट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकायचं असेल तर नका टाकू। त्यानंतर आपल्याला एका पॅनला तूप लावून घ्यायचं आहे। पॅनला तूप लावून झालं की आपल्याला जे आपण बॅटर रेडी केलं होतं ते पॅनमध्ये टाकायचं आहे आणि जे आपण पनीरचं क्रंबल बनवलेलं होतं ते आपल्याला त्या बॅटरवरती व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे। हे क्रंबल व्यवस्थित टाकून झालं की आपल्याला पराठा 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला पराठा व्यवस्थित टर्न करून घ्यायचा आहे। आणि दुसऱ्या पण साईडनी पराठा 5 ते 10 मिनटं भाजू द्यायचा आहे। पराठा भाजून रेडी झालेला आहे। असेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीज पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।